हाय, मी शुभांगी आणि आत्ता मी आहे माझ्या 5th मंथ प्रेग्नन्सीमध्ये. तर माझी पहिली प्रेग्नन्सी एक्टोपिक होती. त्यानंतर मला नॅचरली प्रेग्नन्सी राहिली का हेच मी सांगणार आहे. 2023मध्ये माझी एक्टोपिक प्रेग्नन्सी होती आणि त्यानंतर 6-7 महिने आम्ही बिलकुलही ट्राय केलं नाही आणि नंतरच्या माझ्या दोन्ही प्रेग्नन्सी नॅचरल आहे. बट येस, जेव्हा माझी एक्टोपिक प्रेग्नन्सी होती, जेव्हा मला डिटेक्ट झालं किटमध्ये, तर खूप फेंट लाईन होती आणि आफ्टर मंथ मी जेव्हा टेस्ट केलं तरी ती लाईन फेंट होती. तर ही प्रेग्नन्सी खूप कमी जणांना राहते, 100त 1 असं आपण म्हणू शकतो. पण ती माझी होती आणि खूप लवकर ते डिटेक्ट झालं. आम्ही डॉक्टरांचे फॉलोअप्स घेतले, तर त्यामुळे माझी कुठलीही ट्यूब रिमूव्ह केली नव्हती. मेडिकेशनने ती प्रेग्नन्सी माझी काढून टाकली आणि त्यानंतर मला युग झाला आणि आत्ता ही माझी सेकंड प्रेग्नन्सी आहे. तर माझ्या अनुभवावरनं मी एवढंच सांगेल की तुम्हाला जर थोडा जरी डाऊट असेल तर तुम्ही डॉक्टर चेकअप फॉलोअप करा, जेणेकरून पुढचे जे काही ट्यूब रिमूव्हलचे किंवा जे काही चान्सेस आहे ते कमी होतात. तर येस, इथे माझ्या दिवसाची छान अशी सुरुवात झाली. माझी दीदी नंदबाई आलेल्या, त्यामुळे आम्ही सकाळी छानसं वॉकला गेलो. त्यानंतर त्यांना आवडेल म्हणून आईंनी मस्त नागलीचं पीठ बनवलं होतं, जे की आमच्याकडे खानदेशमध्ये खूप खातात आणि इथे आल्यानंतर मला ती सवय लागली आहे. त्यानंतर ऑफिसची कामं आवरली. संध्याकाळी मला ॲसिडिटीचा त्रास होता. मी छान गारवेत बसून जेवण केलं. संध्याकाळी पोरांची मस्ती सुरू होती. आम्ही छानसं रील शूट केलं आणि दिवसाचा शेवट झाला.